गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कणकवलीतील सावडाव धबधबा प्रवाहित 60 ते 70 फूट रुंद आणि 30 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा ठरतोय पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल। साताऱ्यातील माणमधील आंधळी धरण ओव्हरफ्लो, परिसरातील सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागायला होणार मदत। बीडजवळील कपिलधारा धबधबा प्रवाहित, मे महिन्यातच कपिलधारा धबधबा 100 फुटांहून वाहतोय। पहिल्याच पावसामध्ये बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित, बंदी आदेश लागू होण्यापूर्वी कोंडेश्वर परिसरामध्ये गर्दी। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शीतून वाहणारी भोगावती नदी मे महिन्यातच प्रवाहित, गेल्या 4 महिन्यांपासून नदी होती कोरडी। गेल्या 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव। धाराशिवमधील भूम शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी, 15 दिवसांपूर्वी कोरड्या ठाक असलेल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। भूममधील बाणगंगा नदी जोरदार वाहू लागली। फलटणमध्ये दुचाकीसह पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाला काही धाडसी तरुणांनी वाचवलं। या साहसी तरुणांच्या धाडसाचं सर्व स्तरातनं होत आहे कौतुक। हवामान विभागाचा आज कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट, गगनबावडा, भुदरगड, आजरा, कागल, चंदगड या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणं जवळपास 45 ते 50% भरली। रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका, घर कोसळल्यामुळे मोठं नुकसान। सांगलीमध्ये सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, बंधाऱ्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून मासे पकडण्याचे उद्योग सुरू। मुंबईत आज 12:13 हायटाईड दरम्यान 4.88 मीटरच्या लाटा उसळल्या, समुद्रकिनारी जाण्यास पर्यटकांना मनाई। हिंगोलीला आज ऑरेंज अलर्ट, अनेक भागामध्ये पावसाची हजेरी, सखल भागामध्ये साचलं पाणी। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये धुवांधार पाऊस, उमरगा शहरासह अचलेर, कोरेगाववाडी, चिंचोली, भुयार परिसरामध्ये जोरदार पाऊस। तळ कोकणाला आज रेड अलर्ट, पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलं, अतिवृष्टीच्या 59 गावांना फटका। सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान, मे महिन्यात सलग पाऊस झाल्यामुळे पिकावर गर्भधारणाची फवारणी करताच आली नाही। सोलापुरातील करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागा जमीनदोस्त, केळी बागांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। आणि नंतर एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा एबीपी माझा।